Hello everyone. Today we are going to discuss about the very important law, and that is Right to Information Act. Right to information has been recognized as one of the fundamental rights of the citizens. This right is not only restricted to individuals but it is equally available to the media. As we know that right to information is a very fundamental human right. That means if we are human being, we should know each and every information. The right is very essential. It is a part and parcel of right to know. आपल्याला जेव्हा जीवन जगत असताना वेगवेगळ्या गोष्टी ह्या माहिती असणं गरजेचं आहे. जसं की शिक्षण घेत असताना आपल्याला योग्य ज्ञान मिळणं गरजेचं आहे, योग्य माहिती मिळणं गरजेचं आहे. तसेच एक सुजाण आणि जागृत नागरिक म्हणून देखील आपल्याला माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. आणि तो माहितीचा अधिकार 2005 नुसार आपल्याला तो अधिकार दिलेला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे. Sometimes individuals may find it difficult to get information, but the media, being more powerful, has an obligation not only to receive the information but to publish it in a simple language for the benefit of the people. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की आपल्याला माहितीचा अधिकार आहे, त्यावेळेला ही माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून ही मिळत असते. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आपल्याला ही माहिती अवेलेबल होत असते. तर ही माहिती देखील जेन्युइन असणं ही फार गरजेचं आहे. द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट इज अन इम्पॉर्टंट लेजिस्लेशन फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन अँड प्रोटेक्टिंग इंडिव्हिज्युअल अँड इन्स्टिट्यूशनल इंटरेस्ट. आणि म्हणून ज्यावेळेला आपण माहितीच्या अधिकाराविषयी बोलतो त्यावेळेला ही माहितीचा अधिकार हा महत्त्वाचा तर आहेच, परंतु याद्वारे मिळणारी ही माहिती ही देखील फार उपयोगाची असते आणि ती पब्लिकच्या दृष्टीने महत्त्वाची असते. आणि हा जो महत्त्वाचा कायदा आहे तो संपूर्ण भारतासाठी जर आपण पाहत असू तर इट इज ॲप्लिकेबल टू होल इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे देखील आपण त्यामध्ये पाहणार आहे. So here if we talk about the purpose and the objectives, this act is passed to fulfill the following objectives. First is to provide for setting out a practical regime of mechanism for getting information. That means we will have the important information. We will get the information through this act, and the purpose is to provide or to get the information. Second is to enable the citizens to secure access to information under the control of public authorities. सपोज आपल्याला जेव्हा गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे किंवा एखाद्या डिपार्टमेंटकडे काही महत्त्वाची माहिती आवश्यक असेल किंवा घ्यायची असेल तर ती आपल्याला मिळण्याचा किंवा घेण्याचा आपल्याला अधिकार या कायद्यानं आपल्याला प्रदान केलेला आहे, आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून नागरिक म्हणून आपण ती माहिती मिळवून घेऊ शकतो. आपल्याला तो मार्ग या कायद्याने ओपन केलेला आहे. Third is to promote transparency and accountability in the working of public authority by furnishing information. आणि फार महत्त्वाचा उद्देश म्हणजे या कायद्याद्वारे ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असली पाहिजे. पब्लिक अथॉरिटी ज्या वेळेला इन्फॉर्मेशन देईल किंवा घेईल अशा वेळेला त्यांच्या कामकाजामध्ये ही ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी असणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते देखील या कायद्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. चौथा महत्त्वाचा उद्देश म्हणजे टू कॉन्स्टिट्यूट ऑर इस्टॅब्लिश सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. त्याला असं म्हटलं जातं CIC. तसेच स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन फॉर द पर्पज ऑफ धिस ॲक्ट. आणि म्हणून ही माहिती देणं घेणं किंवा यामध्ये जर माहिती मिळाली नाही तर अपील करण्याचा देखील अधिकार आपल्याला दिलेला आहे. आणि हे यासाठी मशिनरी इस्टॅब्लिश केलेली आहे. आणि या मशिनरीमध्ये सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन या महत्त्वाच्या ज्या आपल्याला यंत्रणा पाहायला मिळतात ते रेकग्नाईज केल्या गेलेल्या आहेत. आणि महत्त्वाचा आणखी एक उद्देश म्हणजे टू डील विथ मॅटर्स कनेक्टेड विथ ऑर इन्सिडेंटल टू द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. आणि अशाच बरोबर ह्या ज्या काही महत्त्वाचे ऑब्जेक्ट आहे, ज्या काही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे त्यानुसार हे कायद्याची अंमलबजावणी तर झालीच पाहिजे, परंतु इन्सिडेंटल किंवा ऑन द कंटिजेन्सी ऑर द हॅपनिंग ऑफ ॲन इव्हेंट
ऐन वेळेस ज्या वेळेला कुठले इश्यू क्रिएट झाले किंवा काही अडचण आली तर त्यावेळेला ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी देखील माहितीच्या अधिकाराचा आपल्याला फायदा मिळू शकतो. हा कायदा कधी इन्फोर्स झाला तर 12 ऑक्टोबर 2005ला झालेला आहे. याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आपण पाहिलेलं आहे. अकाउंटेबिलिटीसाठी देखील महत्त्वाचा उद्देश आपण आत्ता डिस्कस केलेला आहे. ॲप्लायज टू कोणाकोणाला ॲप्लायज होतो हे देखील आपण आता पाहत आहोत. ऑल सिटिजन्स इन्क्लुडिंग पब्लिक सर्वंट्स हॅव द राईट टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन अंडर द कंट्रोल ऑफ पब्लिक अथॉरिटीज. की हा कोणाला ॲप्लिकेबल आहे तर सर्व सिटिजन्सला हा अधिकार मिळू शकतो किंवा लागू शकतो. पब्लिक सर्वंट पण यामधनं माहिती घेऊ शकतो आणि ते कंट्रोल पब्लिक अथॉरिटीच्या अंडर हे असू शकतं. पब्लिक अथॉरिटी constituted by Constitution of India, Parliament law or state law or government notification. पब्लिक अथॉरिटी म्हणजे कोण तर गव्हर्मेंट जो काही अधिकारी आहे आणि जो कायद्याने नमूद केलेला आहे, भारतीय संविधानानं सांगितलेलं आहे की हे अधिकारी असणार आहेत किंवा एखादा कायदा असेल त्या कायद्याच्या खाली एखादी मशिनरी असेल तर अशा वेळेला तो ऑफिसर किंवा ते अधिकारी ते डिपार्टमेंटच्या मध्ये काम करणारे जे पब्लिक सर्वंट्स आहेत ते याच्यामध्ये पब्लिक अथॉरिटी किंवा माहिती देणारा अधिकारी म्हणून आपण ह्या कायद्यानुसार या प्रत्येक ठिकाणी जे माहिती अधिकारी कक्ष किंवा जे स्थापन झालेलं आहे त्यानुसार त्या जे काही प्रथम अधिकारी आहे किंवा सेकंड अधिकारी आहे त्यांच्याकडनं ही माहिती आपण अवेलेबल करून घेऊ शकतो. राईट टू इन्फॉर्मेशन हे जे आपण म्हणतो माहितीचा अधिकार, त्याच्यामध्ये आणखी कुठले कुठले अधिकार येतात तर आपण काय करू शकतो तर वी कॅन इन्स्पेक्ट वर्क अँड रेकॉर्ड्स. आपण जे काही कामकाज चालू आहे गव्हर्नमेंटचं ते इन्स्पेक्ट करू शकतो. गव्हर्नमेंटचे रेकॉर्ड्स आपण चेक करू शकतो किंवा मागू शकतो. वी कॅन टेक सर्टिफाईड सॅम्पल्स ऑफ मटेरियल. आपण त्या कॉपीज देखील काय करू शकतो तर मागू शकतो. वी कॅन टेक नोट्स, extracts, certified copies of documents and records. We can obtain information in the form of printouts, floppies, tapes, video cassettes, other electronic modes. What is a record? आता हे रेकॉर्डची डेफिनेशन ही यामध्ये दिलेली आहे की काय काय मागू शकतो. मग हा जर अधिकार दिलेला आहे तर अधिकार हा अधिकारासारखाच वापरला पाहिजे आणि मग कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये. आणि म्हणून या कायद्यामध्ये किंवा कुठलाही कायदा असू दे त्या कायद्यामध्ये डेफिनेशनचा भाग असतो विद्यार्थ्याने आणि हा भाग आपण केअरफुली पाहणं गरजेचं असतो आणि त्या डेफिनेशननुसार आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर अर्थ लावणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी रेकॉर्ड्स आपण काय काय मागू शकतो तर हे आपण पाहिलेले आहे. परंतु रेकॉर्ड म्हणजे काय तर पुन्हा एकदा आपण पाहूया की एनी डॉक्युमेंट, मॅन्युस्क्रिप्ट अँड फाईल, त्याचबरोबर एनी मायक्रोफिल्म अँड कॉपी ऑफ द डॉक्युमेंट्स, एनी रिप्रोडक्शन ऑफ इमेज और इमेजेस embodied in such microfilms whether in large or not and any other material produced by a computer or any other device. आणि हे सगळं या रेकॉर्डच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर डॉक्युमेंट, मॅन्युस्क्रिप्ट, फाईल, मायक्रोफिल्म, मायक्रोफिच, फॅक्स कॉपी ऑफ डॉक्युमेंट, एनी अदर मटेरियल प्रोड्यूस्ड बाय द कम्प्युटर और अदर डिवाइस. ऑब्लिगेशन ऑफ पब्लिक अथॉरिटीज. आता पब्लिक अथॉरिटी आता आपण डिस्कस करत होतो आणि मग पब्लिक अथॉरिटीवर पण काय आहे तर महत्त्वाचे हे ऑब्लिगेशन आहेत. आणि पब्लिक अथॉरिटी मीन्स एनी अथॉरिटी और बॉडी और इन्स्टिट्यूशन ऑफ सेल्फ गवर्नमेंट इस्टॅब्लिश और कॉन्स्टिट्यूटेड बाय अंडर द कॉन्स्टिट्यूशन और बाय एन ॲक्ट ऑफ पार्लमेंट और ॲक्ट ऑफ लेजिस्लेचर और स्टेट लेजिस्लेचर किंवा बाय नोटिफिकेशन इस्यूड or order made by the appropriate government. So काय ऑब्लिगेशन्स आहेत. सो मेंटेन रेकॉर्ड, कॅटलॉग अँड इंडेक्स, कम्प्युटरायझेशन, नेटवर्किंग फॉर इझी ॲक्सेस हे ऑब्लिगेशन आहे. सेकंड इज टू पब्लिश सर्टन पर्टिक्युलर्स विदिन 120 days. हे महत्त्वाचं आहे. 120 दिवसामध्ये त्यांना ते पर्टिक्युलर पब्लिश करणं गरजेचं आहे. पब्लिश रिलेव्हंट फॅक्ट्स वाईल फॉर्म्युलेटिंग पॉलिसीज अँड डिसिजन्स अफेक्टिंग पब्लिक हे महत्त्वाची गोष्ट आहे.
Then provide reasons for administrative and quasi-judicial decisions to affected persons. सुमोटो प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, स्वतःहून त्यांनी माहितीही पुरवली पाहिजे. मिनिमाइज नीड फॉर रिसोर्टिंग टू RTI, म्हणजे कमीत कमी ॲप्लिकेशन येतील अशा प्रकारे त्यांनी काय केलं पाहिजे की जेवढं शक्य असेल तेवढी सगळी माहिती ही पब्लिक अथॉरिटीने पब्लिकपर्यंत पोचवणं गरजेचं असतं. फॉर्म ऑफ डिसेमिनेशन इझिली ॲक्सेसिबल पाहिजे. In 100 days designate पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स, आणि हे जे अप्रोप्रिएट अथॉरिटीज आहेत त्यांनी काय केलं पाहिजे तर हे इन्फॉर्मेशन ही आदानप्रदान केली पाहिजे. इन्फॉर्मेशन शुड बी फ्री और ॲट कॉस्ट ऑफ मीडियम ओनली. जास्त त्याच्यावर आकार घेता कामा नये, फ्रीमध्ये जेवढी देता येईल तेवढी देणं गरजेचं आहे. डिसेमिनेशन कसं केलं जाणार आहे तर नोटीस बोर्डवर असणार आहे, न्यूजपेपर थ्रू करावं किंवा पब्लिक अनाऊन्समेंट्स असतात त्याद्वारे ते करावं, मीडिया ब्रॉडकास्टद्वारे ते करता येऊ शकतं किंवा इंटरनेटद्वारे देखील हे माहितीचं काय केलं जातं आदानप्रदान हे होऊ शकतं. इन्स्पेक्शन ऑफ ऑफिसेस आणि अदर मीन्स. फॅक्टर्स टू कन्सिडर, कॉस्ट इफेक्टिवनेस, लोकल लँग्वेज, मोस्ट इफेक्टिव्ह मीडियम इन द लोकल एरिया, या गोष्टी या महत्त्वाच्या आहेत. पर्टिक्युलर्स टू बी पब्लिश, काय पब्लिश करायचं. सो पर्टिक्युलर्स फंक्शन्स अँड ड्युटीज ऑफ द ऑर्गनायझेशन हे देखील त्यांनी पब्लिश करणं गरजेचं आहे. पॉवर्स ड्युटीज ऑफ द ऑफिसर्स अँड द एम्प्लॉईज हे त्यांनी पब्लिश करणं गरजेचं आहे. प्रोसिजर फॉलोड इन डिसिजन मेकिंग इन्क्लुडिंग चॅनल्स ऑफ सुपरविजन हे देखील त्यांनी करणं गरजेचं आहे. नॉर्म सेट फॉर डिस्चार्ज ऑफ फंक्शन, एखादी अथॉरिटी असेल, एखादे ऑफिसर असेल, एखादं डिपार्टमेंट त्यांचं फंक्शन हे कसं चालतं, कोण अधिकारी कुठल्या पोस्टवर आहेत आणि सर्व बेसिक राईट्स, त्यांचं पॉवर्स काय, ड्युटीज काय आहे ऑफिसरचं, किती एम्प्लॉईज आहे, त्यांचं फंक्शन्स काय आहेत, आणि सगळी माहिती जी आवश्यक आहे ती अवेलेबल आणि ॲक्सेसेबल असणं गरजेचं आहे. रूल्स रेग्युलेशन काय आहेत, इन्स्ट्रक्शन्स काय, मॅन्युअल्स काय आहेत, रेकॉर्ड्स यूज काय केलेले आहेत, ही सगळी माहिती त्यांनी पब्लिश करणं हे बंधनकारक आहे कायद्यानुसार. स्टेटमेंट्स ऑफ कॅटेगरीज ऑफ डॉक्युमेंट्स हे देखील महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पर्टिक्युलर्स टू बी पब्लिश, डिटेल्स ऑफ अरेंजमेंट ऑफ कन्सल्टेशन, रिप्रेझेंटेशन ऑफ पब्लिक इन पॉलिसी फॉर्म्युलेशन और इम्प्लिमेंटेशन या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहे. स्टेटमेंट ऑफ बोर्ड्स, काउन्सिल्स, कमिटीज कॉन्स्टिट्यूटेड ॲज इट्स पार्ट और फॉर ॲडवायझिंग इट, मीटिंग्स, मिनिट्स ॲक्सेसेबल टू पब्लिक और नॉट, हे सगळं त्यांनी क्लिअर करणं गरजेचं आहे. एखादी कन्सर्न अथॉरिटी असेल, एखादं डिपार्टमेंट असेल, एखादं एडेड अनएडेड एखादं ऑफिस असेल किंवा गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट असेल, एखादं स्कूल, एखादं कॉलेज, तर यामध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे की जी माहिती ही कायद्यानं देण्यासाठी अवेलेबल केलेली आहे ती माहिती आपण ॲक्सेसिबल होऊ शकतो. जसं अधिकार आहे तसे या कायद्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स पण आहेत. कुठली माहिती घेता येते आणि कुठली माहिती घेता येत नाही याचा आपण योग्य पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. कायद्याचा व्यवस्थित अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर राईट टू इन्फॉर्मेशन हे ॲक्सेसिबल जी माहिती आहे जी अवेलेबल करता येऊ शकते या कायद्यानुसार ती माहिती आपण घेऊ शकतो. रोल ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन अथॉरिटी. PIO provides information to anyone requesting for it. हे जे अपेलंट पब्लिक इन्फॉर्मेशन अथॉरिटी म्हणजे त्यांच्यावरचं जे असतं ते काय करतं, रिसिव्ज ॲप्लिकेशन्स अँड फॉरवर्ड देम टू पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. दॅट इन द एक्सटेंट पॉसिबल इन्फो शुड बी गिवन, जेवढी शक्य आहे तेवढी माहिती देणं गरजेचं आहे, ती ॲक्सेसिबल करणं गरजेचं आहे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये. पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स. फंक्शन ऑफ PIO हे पण महत्त्वाचं आहे की जे आत्ताच आपण डिस्कस केलेले आहे. डील्स विथ रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन, ऑफर्स रिझनेबल असिस्टंट टू ॲप्लिकंट, प्रोव्हाइड ॲक्सेस इनेबलिंग असिस्टंट टू सेन्सर्स डिसेबल, seek assistance from
any other officer as considered necessary, take decisions regarding revelation of third party information. For the purpose of contravention of this act, such other officer will be treated as public information officer. So public information officer, the functions are there, administrative viewpoint are there. Monitoring right to information, selling working, ensuring maintenance of RTI cell base record, compilation and sending of RTI info to RBT for CIC, feeds. Information should be free of cost or at prescribed cost of medium printout. No fee are to be taken from those below the poverty line. If additional fee, cost of providing information are required, public information officer has to give calculations to information seeker and details of appeal rights. If time limits pass, information should be given free. Prescribed fee governs by RTI regulation of fee and cost rules 2005. याच्यानुसार आपण फी जे मिनिमम आहे ते ₹10 फॉर ॲप्लिकेशन, ₹2 पर प्रिंटेड पेज अँड ₹50 पर फ्लॉपी ही ठरवून दिलेली आहे. रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन will be made to public information officer किंवा public information officer will specify information particulars, assist to reduce oral request in writing, हिंदी इंग्लिश की ऑफिशियल लैंग्वेज, prescribed fee should be there, no reason required to get the information, no personal details required except for contacting, to be transferred to another public authority if pertains to them in 5 days, applicant to be informed can be part transferred. Disposal of request time frame. So in 30 days if direct to public information officer, in 35 days if through appellant public information officer, in 48 hours if life and liberty at stake, if redirected in 5 days, if not given in time deemed refuse, submission to be asked from third party in 5 days. So here I would like to tell you that section 8 of the act deals with exemption from disclosure of information. This is very important. So here if we talk about the information which we get and the information which we should not force to get because there are exemption. Section 8 of the act deals with the exemption from disclosure of information. The exemption from disclosure of information are as follows. The information disclosure to which would prejudicially affect the sovereignty and integrity of India. That means the information we cannot get that will be harmful for the integrity, unity of the nation. Then the information which has been expressly forbidden to be published by any court of law or tribunal. This information also we will not get because by court only it is forbidden or prevented to be given. The information, the disclosure of which would cause a breach of privilege of parliament or state legislature. Then the information including commercial forbiddance, trade secrets or intellectual property. This information also we will not get, and this is prevented by the act only. Information available to a person in his fiduciary relationship. The confidential information will not be available for the public. Information received in confidence from foreign government. This information will not be also available for the public. Information which would endanger the life or physical safety of any person or identify source of information. Information which would impede the process of investigation or prosecution of offenders. This also we will not get because this is prohibited to get from the particular person.
So cabinet papers, records of deliberations of ministers, secretaries and other officers, information which relates to personal information, the disclosure of which has no relationship to any public activity or interest or affecting privacy of individual. So the public authority may allow access to information if public interest in disclosure is more important. A request for information may be rejected if such request involves an infringement of a copyright. So here we have completed half part. Thank you one and all.